नमस्कार मुलांना. आज आपण डॉक्टर APJ अब्दुल कलाम या पाठातील धड्याखाली जो व्याकरणाचा भाग दिलेला आहे त्याबद्दल चर्चा करणार आहोत. यामध्ये पहिला आहे शोध घेऊया. आंतरजालाच्या साहाय्याने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहा. यामध्ये आंतरजाल म्हणजे काय ते समजून घेऊया मुलांना. आधी आंतरजाल म्हणजे इंटरनेट. इंटरनेट हा शब्द तुमचा परिचयाचा आहे. इंटरनेटला मराठीमध्ये आंतरजाल असे म्हणतात. आंतरजालाच्या साहाय्याने डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवून लिहा. इंटरनेटच्या साहाय्याने आपण कुठल्याही ठिकाणाची, व्यक्तीची किंवा जगातील कुठल्याही गोष्टीची माहिती मिळवू शकतो. जे गुगल सर्च इंजिन आहे त्यामध्ये माहिती टाकून आपण कोणाची माहिती मिळवू शकतो. या पद्धतीने आपल्याला अब्दुल कलाम यांच्याबद्दलची पूर्ण माहिती मिळवायची आहे. याच्यातला जो मुद्दे आहेत त्यातला पहिला आहे त्यांचे पूर्ण नाव. अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम असे होते. पुन्हा सांगतो, अब्दुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम असे त्यांच्या वडिलांचे पूर्ण नाव होते. त्यांच्या आईचे नाव अशिमा असे होते, तर त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलब्दीन असे होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वर, जन्मगाव त्यांचं रामेश्वर इथे झाला. रामेश्वर हे तमिळनाडूमध्ये आहे. त्यांचं शिक्षण त्यांनी 1954 मध्ये मद्रास विश्वविद्यालयामधून भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली. त्यांचं भूषवलेली पदे, त्यांनी कोणकोणती पदे भूषवली त्याची आपण चर्चा करू. संरक्षण संशोधन विकास संस्था DRDO येथे काही काळ ते नोकरी केलेली होती. त्यानंतर इंडियन कमिटी फॉर स्पेस रिसर्चचे सदस्यसुद्धा ते होते. यानंतर 1962 मध्ये भारताचे महत्त्वपूर्ण संघटन भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटन म्हणजेच इस्रो मध्ये ते जॉईन झाले. 1962 ते 82 या 20 वर्षाच्या कालावधीत ते इस्रोसोबत जुळलेले होते. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. भारताच्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकल परियोजनेच्या निर्देशक पदाच्या कार्यभाराची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली होती. अब्दुल कलाम हे त्या ठिकाणी प्रोजेक्ट डायरेक्टरच्या पदावर कार्यरत असताना त्यांनी भारतात आपले पहिले स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण यान म्हणजेच SLV-3 तयार केले होते. या यानाला 1980 मध्ये पृथ्वीच्या कक्षेजवळ स्थानापन्नसुद्धा केले गेलेले होते. अब्दुल कलाम यांच्या या यशस्वी प्रयोगानंतर त्यांना भारताच्या आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष क्लबचे सदस्यही बनवण्यात आले. अब्दुल कलाम यांनी स्वदेशी गाइडेड मिसाईलचे डिझाईन तयार केलेले होते. या डिझाईनसाठी त्यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला होता. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी अग्नी आणि पृथ्वीसारखे मिसाईल तयार करून विज्ञान क्षेत्रातच योगदान दिले नाही, तर भारत देशाला संपूर्ण तांत्रिकदृष्ट्या संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी देखील आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. 1992 ते 99 या कालावधीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात डॉक्टर कलाम हे भारतीय रक्षा मंत्रालयाचे रक्षा सल्लागार म्हणून काम करत होते. याच दरम्यान पोखरण या ठिकाणी अणुचाचण्या यशस्वीपणे घेण्यात आल्या. यामुळे भारत अण्वस्त्र निर्मिती करणारा अणुशक्ती संपन्न समृद्ध देश बनला. 1982 मध्ये डॉक्टर कलाम यांना डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी DRDLचे संचालक बनवण्यात आले. या पद्धतीने डॉक्टर अब्दुल कलाम यांनी लष्करासाठी महत्त्वाचे काम केले. यामुळे डॉक्टर कलाम यांना मिसाईल मॅन
सुद्धा म्हटले जाते. डॉक्टर कलाम हे भारताचे सर्वोच्च पद म्हणजेच राष्ट्रपती पदावरही नियुक्त होते. 2002 साली त्यांनी 11वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्यांना भारताचा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न हाही प्रदान केला गेलेला आहे. पुढचा मुद्दा आहे डॉक्टर कलाम यांनी लिहिलेली पुस्तके. डॉक्टर कलाम यांनी इंडिया 2020 अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम हे पुस्तक लिहिलं. त्याच पद्धतीने इग्नायटेड माइंड्स, विंग्स ऑफ फायर की ज्याचा अनुवाद मराठीमध्ये या आपल्या ज्या पाठामध्ये घेतला गेला आहे त्यामध्ये अग्निपंख हा विंग्स ऑफ फायरचा मराठी अनुवाद आहे. ते आत्मचरित्र आहे त्यांचं. इंडोमिटेबल स्पिरिट, मिशन इंडिया, ॲडव्हान्टेज इंडिया, यू आर बोर्न टू ब्लॉझम, इन्स्पायरिंग थॉट्स, माय जर्नी, द ल्युमिनस स्पार्क, रेग्नेटेड या वेगवेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. तुम्हाला या पुस्तकांबद्दल अधिक माहिती इंटरनेटवर मिळून जाईल. पुढचं आहे तुम्हाला माहीत असणाऱ्या वेगवेगळ्या भाषेतील वर्तमानपत्रांच्या नावांची यादी करा. आपल्याला मराठी भाषेतील वर्तमानपत्रे जसे की लोकमत, कावकरी, देशदूत, सकाळ ही आहेत. इंग्रजीमध्ये टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस यासारखी वर्तमानपत्रे आहेत. हिंदीमध्ये हिंदू, दैनिक भास्कर यासारखी वृत्तपत्रे आहेत. या सर्व भाषांमधील वर्तमानपत्रांच्या नावांची तुम्ही यादी करू शकता. एक उपक्रम दिलेला आहे, आपण चर्चा करूया. सिगल पक्षी नवे प्रदेश शोधतात, तेथे काही काळ वास्तव्य करतात. हे सिगल पक्ष्यांचे वैशिष्ट्य आहे. तशी खालील पक्ष्यांची वैशिष्ट्ये शिक्षकांच्या मदतीने माहिती करून घ्या. इथं पहिलं आहे फिनिक्स. फिनिक्स पक्षाचं वैशिष्ट्य सांगता येतं की फिनिक्स पक्षी आपल्या स्वतःच्या राखेतूनच जन्माला येतो असं वैशिष्ट्य सांगितलं जातं. मुलांनो, याबद्दल तुम्ही अजून माहिती मिळवा. हंस पक्षाचं प्रमुख वैशिष्ट्य सांगितलं जातं की हंस या पक्षाला दूध आणि पाणी एकत्र करून दिलं तर हा पाणी वेगळं करून फक्त दुधाचं सेवन करू शकतो, इतकी प्रतिभा या पक्षामध्ये आहे. बगळा, याला गोचिडखाऊ या नावानेही ओळखलं जातं. हा गायींच्या कळपामध्ये राहून प्राण्यांच्या कळपामध्ये राहून त्या प्राण्यांवरचे किडे खाणारा पक्षी आहे. गरुड हा पक्षी आकाशात राहून जमिनीवरचं आपलं भक्ष्य टिपू शकतो, इतकी तीक्ष्ण नजर या गरुड पक्षाची आहे. हा एक दणकट आणि बळवान पक्षी आहे. जमिनीवरचं कुठलंही त्याचं सावज शिकार हा आपल्या पायांमध्ये उचलून घेऊन जाऊ शकतो. दुसरा उपक्रम आहे भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळवा. त्यांची चित्रे व माहिती यांचे तक्ते करून वर्गात लावा. भारतीय शास्त्रज्ञांची माहिती मिळवा. याच्यामध्ये आपले डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांच्यासारखे आपल्याला भरपूर शास्त्रज्ञांची माहिती मिळवता येईल. त्यांची चित्र व माहिती यांचे तक्ते करून वर्गात लावा. पुढचं आहे खाली काही सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा. बघा मुलांना, आपण 5वीला नाम म्हणजे काय शिकलेलो आहोत. 6वीला पहिल्या भागामध्ये आपण नामाचे प्रकारही शिकलेलो आहोत. त्यामध्ये सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. यामध्ये सामान्य नाम म्हणजे व्यक्तींना जे समूहाला दिलेली नावं असतात त्याला सामान्य नाम म्हणतात. विशेष म्हणजे त्या व्यक्तीचं, वस्तूचं ठराविक जे नाव असतं त्याला विशेष नाम म्हणून ओळखतो. तर गुण, स्वभाव, भावना या सर्व नावांना भाववाचक नामं असे म्हणतात. यामध्ये आपण खालील तक्त्यामध्ये त्याचं वर्गीकरण करताना कशा पद्धतीने करू ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे बघा, इथं देशमुख, चांगुलपणा, कडधान्य, कळसुबाई, पर्वत, वात्सल्य, शिखर, फूल, नवलाई, आडनाव, माणुसकी, हिमालय, मुलगी, नम्रता, जास्वंद, मटकी, सविता ही वेगवेगळी नामं दिलेली आहेत. आपण आता पहिल्यांदा यातील सर्व सामान्य नामं वेगळी करू. सामान्य नाम पहिलं आहे तर देशमुख. देशमुख हे सामान्य नाम नाही. देशमुख हे एक आडनाव आहे, प्रॉपर नाव आहे, म्हणून आपण हे विशेष नावामध्ये ओळखू. देशमुख हे एक विशेष नाम आहे. चांगुलपणा, चांगुलपणा ही एक भावना आहे, चांगलेपणा, म्हणून ते भाववाचक नामात जाईल. त्याच्यानंतर कडधान्य. कडधान्यामध्ये इथं ठराविक कडधान्याचं नाव घेतलेलं नाही.
मठ, मूग, हरभरा जर असं नाव असतं तर ते विशेष नाम असतं. आता इथे एक समूहाचा विचार केला गेलेला आहे म्हणून हे सामान्य नाम आहे. कळसूबाई, शिखरांमध्ये शिखर न म्हणता कळसूबाई नाव घेतलेलं आहे, ठराविक शिखराचं नाव घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते विशेष नाम आहे. पर्वत, इथे आता पर्वताचं नाव नाही आहे, पर्वत हा एक समूहाचा उल्लेख होतो त्यामुळे पर्वत हे सामान्य नाम आहे. वात्सल्य भावना आहे, ते भाववाचक नाम आहे. शिखर, कळसूबाई हे एक शिखर आहे, कळसूबाई विशेष नाम, तर शिखर हे सामान्य नाम आहे. फूल हा फुलांचा समूह आहे, इथं फुलाचं नाव जर असतं तर ते विशेष नाम असतं, त्यामुळे इथं फक्त फूल दिलेलं आहे, फूल हे सामान्य नाम होईल. त्याच्यानंतर नवलाई भावना आहे म्हणून ते भाववाचक नामात जाईल. आडनाव, आडनाव हे सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर माणुसकी भावनामध्ये भाववाचक नाम. हिमालय पर्वताचं नाव आहे, ते विशेष नाम आहे. मुलगी हे सामान्य नाम आहे. नम्रता हे भाववाचक आहे. जास्वंद हे विशेष नाम आहे. मटकी हे विशेष नाम आहे. सविता हे विशेष नाम आहे. बघा मुलांना, इथे मुलगी इथे बघा, मुलगी, सविता, मुलगी हे सामान्य नाम तर सविता हे विशेष नाम, कारण मुलगी यामुळे समूहाचा बोध होतो तर सवितामुळे एका विशेष मुलीचा बोध होतो, त्यामुळे सविता हे विशेष नामामध्ये घेतले जाईल. खालील चित्रांच्या समोर, आता पुढचा प्रश्न बघू. खालील चित्रांच्या समोर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम लिहा. सामान्य नाम फूल, विशेष नाम गुलाब, तसं भाववाचक नाम सौंदर्य. आता या चित्राचा विचार करू. हे चित्र चिकूचं आहे, मग आपण सामान्य नाम काय म्हणू शकतो याला? फळ, विशेष नाम चिकू आणि भाववाचक नाम गोडवा. या पद्धतीने आपण लिहू शकतो. इथं सामान्य नाम प्राणी, विशेष नाम आपण तर त्या कुत्र्याला नाव दिलेलं असेल तर ते विशेष नाव येईल. मोती, चिकू, काय नाव दिलेलं असेल ते, मोती, राजू, काही कुत्र्यांना वेगवेगळ्या प्रकारची नावं देतात, ती विशेष नाम होईल. भाववाचक नाम प्रामाणिकपणा, हे प्रामाणिक हे भाववाचक नाम आहे. म्हणजे इथं प्रामाणिक, गोडवा, सौंदर्य हे भावना, गुण व्यक्त करतात म्हणून ती भाववाचक नामे आहेत. तर मोती, चिकू, गुलाब ही त्या वस्तूला, व्यक्तीला, प्राण्याला, पदार्थाला दिलेली ठराविक नावे आहेत म्हणून त्यांना विशेष नामं म्हणतात. तर फळ, प्राणी, फूल हे त्या समूहाचं प्रदर्शन करतात म्हणून त्यांना सामान्य नाम असे म्हणतात. पुढचं आहे, खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा. पहिला आहे मनाली. मनाली हे एका व्यक्तीचं नाव आहे, ते विशेष नाम आहे. मुंबईहून, मुंबई हे एका शहराचं नाव आहे म्हणून मुंबई हे एक विशेष नाव आहे. गावी गेली, गाव प्रॉपर गावाचं नाव नाही म्हणून गाव हे सामान्य नाम आहे. मुलांच्या, मुलांच्या हे सामान्य नाम आहे. हलगर्जीपणा, हलगर्जीपणा आहे काय येईल मुलांना? बरोबर, भाववाचक नाम. सुधीर मुलाचं नाव आहे, विशेष नाम. पुरणपोळी, पुरणपोळी ही एक विशेष नाव आहे. ताजमहाल विशेष नाव आहे. सौंदर्य भाववाचक नाम आहे. या पद्धतीने मुलांनो आपण या पाठातील वेगवेगळ्या नामाचे प्रकार, त्याच पद्धतीने राहिलेला अब्दुल कलाम यांच्या पाठावरचा जो भाग होता त्याचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.